कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्य सुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एक मुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। विश्वचैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सूर्यसूत मेरे म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करून परमार्थ हा कसा असावा। प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करत असताना या कलियुगामध्ये अधिकाची अधिक पुण्य प्राप्त करण्यासाठी ती साधना कशी असावी। आपण साधना करत असतो, उपासना करत असतो, धर्माने आखून दिलेली अनुकूल अशी साधना प्रत्येकजण करत असतो। पण करत असताना अनेक मनामध्ये भाव उमटले जातात। एखाद्या विचाराचा अंकुर कुठला जातो, पण त्या अंकुराबरोबर तो अंकुर कुठल्या विचाराचा आहे हे मात्र आपण ठरवू शकत नाही, कारण तो आपलं कामच नाही असं आपल्याला वाटतं, कारण आपण मनाच्या अधीन गेलेले असतो, आपण आत्म्यापर्यंत पोचलेले नसतो, मनाच्या अधीन जातो। कारण मन असं आहे ना, हे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी हे 17 तत्व जे आहेत याच्यावर नियंत्रण फक्त मनाचं आहे, याच्यावर नियंत्रण मनाचं आहे। म्हणून आपण साधना करत असताना सुद्धा आपला कंट्रोलिंग पॉवर जिथं आहे ईश्वराधीन व्हायला पाहिजे। आपण ईश्वराच्या अधीन होत नाही, तो मनाच्या अधीन होतो। बघा तुम्ही घरी साधना करत असताना, पारायण करत असताना, उपासना करत असताना मूळ हेतू बाजूला राहतो आणि दुसरे विचार मनामध्ये येतात। जे नकोसं वाटतं तेच चित्र डोळ्यासमोर येतं आणि तेच विचार आपल्या होती आपल्याला कुंपण, सुरक्षा कुंपण जसा असतो ते कुंपण तयार होतं आणि आपण त्यामध्ये अडकलं जातो, त्यामध्ये गुरफटून जातो। जसं एक सकारात्मक विचार मनामध्ये निर्माण व्हायला सुरुवात झाली, त्याच्या शेजारी तण तयार झालाच, गवताचा तण तयार झालाच, तो तण मात्र आपण काढत नाही आणि तणाच्या अधीन जातो आणि पीक वाया घालवतो। मनामध्ये साधना करत असताना एक चांगला विचार आला की आपण सावध झालं पाहिजे, सावध होत नाही, त्याच्यामुळं चांगले विचार सुद्धा खुंटले जातात आणि दुराचारी व्याभिचारी विचाराचा प्रभाव वाढतो आणि आपण मनाच्या अधीन जातो आणि चिंतेत त्याचं परिवर्तित होतं। आपण चिंता करायला लागतो, चिंता एवढी करतो की त्यामध्ये देवत्व कुठे हरवला हे सुद्धा शोधायला आपल्याला वेळ नसतो।
मनाच्या आधीने जातो, चिंतेमध्ये गुरफटून जातो. मग नवऱ्याचं कसं व्हायचं, बायकोचं कसं व्हायचं, मुलांचं कसं व्हायचं, सासऱ्याचं कसं व्हायचं, माझ्या लेकीचं कसं व्हायचं, अनेक 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 विचारांनी आपण गुरफटून जातो. एवढंच नाही, एखादा भेवडा असेल तर माझ्या संध्याकाळच्या व्यवस्थेचं काय व्हायचं, एखाद्या माऊलीला तलब झाली तर ते साधनेमध्ये सुद्धा मिसरीचा डबा मिळेल का नाही, शेजारी तर बाहेर गेली नसल, आमचं मिसरी तर कोणी लपून ठेवलं नसल, ते इथंपर्यंत डोक्यात नसतो. म्हणजे नक्की आपण कशाच्या आधी नसतो, चिंतेच्या आधी नसतो. जी चिंता घालवण्यासाठी जी चिंतामणी म्हणतो, चिंता संपवण्याचं माध्यम म्हणजे साधना, अध्यात्म. चिंता संपवण्याचं माध्यम म्हणजे दान धर्म, नामस्मरण, पुण्यकर्म. त्याच्या आधी जायचं सोडतो आणि चिंतेच्या आधी जातो. चिंतेच्या वर मात करणारा मणीकडे आपण प्रवास करत नाही. चिंतामणी, ज्याला चिंतेचं नायनाट करणारी शक्ती आणि सामर्थ्य आहे ना, ते तुमच्यात आहे, हे तुम्ही ओळखत नाही. मनाच्या आधीने गेल्यामुळं तो चिंतामणी तिथंच बसतो. मग मनामध्ये चिंता निर्माण झाल्यामुळे मनामध्ये द्वेष निर्माण होतो, क्रोध, मत्सर, लोभ, माया, हे सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो. आपल्याला वाटतं की एवढी साधना केली, मी एवढं दान केलं, माझं काय झालं नाही, मी देवाला जाऊन आले, मी बकरं कापलं, कोंबडं कापलं, मी दान दिले, शनी महाराजांना गेलं ना 11 रुपयाची पावती पाडले, 1100 वर्षपर्यंत ते सतत कुरपडत राहिले. त्यामध्ये ही चिंता, चिंतेला संपवणाऱ्या चिंतामणीकडे प्रवास आपण केला पाहिजे. मनात असलेला राग, द्वेष हे काढून टाकलं पाहिजे. राग द्वेष करायचा ना तुम्हाला, करा, नक्की करा. कुणावर करा, स्वतःच्या शरीरावर, स्वतःच्या विचारावर अजिबात करू नका. राग द्वेष सर्वस्वी ईश्वरावर करा. राग म्हणजे काय, मी राग हे शब्द उच्चारतो. राग म्हणजे क्रोध नाहीये, राग म्हणजे प्रेम. संस्कृत शब्द आहे राग. द्वेष हे राग आणि हा द्वेष. हा राग म्हणजे प्रेम, भक्ती, श्रद्धा, यामध्ये खूप काही दडलेलं आहे. आणि द्वेष, हे दोन्ही गोष्टी तुम्ही ईश्वराला समर्पित व्हा. जेव्हा ईश्वराला समर्पित व्हाल तर त्यातलं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार. कसे मिळणार, पाय का घनघोर असे युद्ध चालू होते. खूप मोठं रामायणामध्ये प्रभू रामचंद्राचं आणि रावणाचं युद्ध चाललं होतं. युद्ध होत असताना अनेक त्यामध्ये वानर सेना मृत्युमुखी पडली, धारार्थी पडली, आणि अनेक राक्षस गण धारार्थी पडले, मृत्युमुखी पडले. सैन्य बरंच काही मृत्युमुखी पडले. जिकडे तिकडे पाहत तिकडे चिखल, रक्ताचा सगळा पहाड पाहत होते. सगळे मुडके एकीकडं, हात एकीकडं, पाय एकीकडं, शरीर एकीकडं, धोडे एकीकडं असे पडलेले होते. इतकं पडले, इतकं नुकसान मनुष्य प्राणी, इतकं जीवनाचा अत्यंत नुकसान झालं. प्रभू रामचंद्र थोडेसे दुःखी झाले. ती शेवटी ईश्वर त्यांना थोडीशी कीव आली, आणि कीव आल्यावर त्यांनी म्हणाले मनातल्या मनामध्ये की माझा आणि रावणाचं वैर आहे. वैरत्व कुणाचं आहे, रावणाचं आणि माझं आहे. हे सैन्य फुकटचं वैर आहे. रावण तो रावण, राम तो राम. आमचं वैरत्व त्यांच्याकडे कशाला. म्हणून त्यांनी देवेंद्राचं स्मरण केलं. देवेंद्र म्हणजे इंद्र, तो देवाचा देव, देवाचा राजा. त्याला त्यांनी स्मरण केल्यानंतर देवेंद्र तिथे उपस्थित झाले. आणि उपस्थित झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांना वंदन केलं. आणि वंदन करून त्याला विचारले की काय आदेश आहे सांगा.
तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले की देवा, म्हटलं वैर आमच्या दोघांचा आहे, रावणाचं माझं वर आहे, आणि वैरत्वामध्ये वानर सेना नष्ट झाली, राक्षस सेना नष्ट झाले, यांना आपल्याला जिवंत करायचं आहे. मग तुम्ही स्वर्गातनं अमृत घेऊन घ्या. आता देवाचा आदेश, देवेंद्र गेले आणि अमृत घेऊन आले आणि वानर सेनेवर आणि राक्षस सेनेवर त्यांनी शिंतोडा दिला. शिंतोडा दिल्यानंतर वानर सेना उठून उभं राहिली, पण राक्षस सेना उठून उभं राहिली नाही. राक्षस सेना उठून उभं राहिली नाही. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले, इंद्राला म्हणाले, देवा तू द्वेष केलास, तू द्वेषाने वागलास, तर दोन्ही सेना उभं राहिल्या पाहिजे का नाही? दोन्ही कुठली सेना उभं राहिल्या पाहिजे? दोन्ही, रावण आणि राक्षस सेना आणि वानर सेना दोन्ही उभी राहिली पाहिजे. वानर सेना उभी राहिली. तेव्हा प्रभू रामचंद्र इंद्राला म्हणाले, द्वेष करू नको, राग पण कर, म्हणजे प्रेम पण कर. तेव्हा इंद्र म्हणाले प्रभू रामचंद्रांना की देवा, मी दोघांवरही शिंतोडलेला आहे, माझ्याकडे रागही नाही, द्वेषही नाही, दोन्ही नाही. मग रावण राक्षस सेना का उभी राहिली? तेव्हा इंद्र म्हणाले, राक्षस जेव्हा युद्ध करत होते, राक्षस जेव्हा युद्ध करत होते, ते तुमच्याकडे बघून युद्ध करत होते. राक्षसाचे तोंड कोणाकडे होते? प्रभू रामचंद्राकडे. प्रभू रामचंद्राकडे पाहत पाहत युद्ध करत असताना ढाळायचे पडले, प्राण सोडले. आणि वानर सेना कोणाकडे बघत होती? रावणाकडे. वानर सेनेचं तोंड रावणाकडे होता. युद्ध करत असताना केवळ रावणाकडे तोंड करून असल्यामुळे रावणामध्ये द्वेष होता, तेही जीव सोडले. आणि तुमच्यात राग होता. प्रभू रामचंद्रांना इंद्रदेव म्हणतो, रावणाकडे द्वेष होता, तुमच्याकडे राग होता. राग म्हणजे प्रेम होता. तुमच्याकडे बघून राक्षस सेनाने प्राण सोडल्यामुळं ती मुक्तीला गेले, त्यांना मुक्ती प्राप्त झाली. वानर सेनेला मुक्ती प्राप्त झाली नाही, म्हणून त्यांना शिंतोडे दिल्यामुळे ते जिवंत झाले. म्हणजे देव सुद्धा मला काय म्हणायचं, तुम्ही द्वेष जरी देवावर केला तरी तुम्हाला मुक्ती मिळणार. एवढी सामर्थ्य ईश्वराकडे आहे, एवढं बळ आहे ईश्वराकडे, आपण ते करत नाही. राग, द्वेष आणि अभिलेष हे असे 3 विकार आहेत मनुष्याजवळ. तिन्ही विकार जसे वात, पित्त आणि कफ, हे तिन्ही विकार प्रत्येक मनुष्याकडे. मनुष्य असं म्हणू शकत नाही माझ्याकडे कुठला रोग नाहीये. तसं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे 365 रोग आहेत मनुष्याला. कितीही दष्टपुष्ट राहा, कितीही निरोगी राहा, कितीही पुष्टी असू द्या, कितीही तुमच्याकडं तेज असू द्या, पण प्रत्येकाला हे रोग आहेच. सगळं नसलं तरी वात, पित्त आणि कफ तर आहेच. आणि 3 विकार तर आहेत, राग आणि द्वेष आणि अभिवेश. अभिवेश म्हणजे काय? तर अधिक मोहामध्ये अडकणं, अधिक अभिलाषामध्ये अडकणं. जो भ्रमर नावाचा एक किडा आहे, भ्रमर नावाचा किडा वाळलेल्या लाकडाला लागतो आणि वाळलेल्या लाकडाला तो पूर्ण पोखरतो, लाकूड पूर्ण पोखरतो आणि आग सुटतो. ज्याच्याकडे लाकडाला पोखरण्याचं सामर्थ्य आहे, ज्याच्या वाळलेल्या लाकडावर कुऱ्हाड चालत नाही, ठोके किती द्या लाकूड तुटत नाही, पण त्याला तो भ्रमर नावाचा किडा त्याला वर मारतो. पण तोच किडा मकरंद खाण्यासाठी कमळाच्या फुलावर बसतो. तोच किडा मकरंद खाण्यासाठी कमळाच्या फुलावर बसतो आणि मकरंद खात असताना डोळे मिटवतो. मकरंद खाता खाता संध्याकाळ कधी होते कळत नाही आणि संध्याकाळ झाल्यानंतर कमळाचे फुलं
सगळे पाकळ्या सगळे मिटतात. पाकळ्या मिटतात. पाकळ्या मिटत असताना तो म्हणतो की सूर्योदय होणार, हा सूर्यास्त जाणार, पण सूर्योदय होणार तेव्हा मी बाहेर पडणार. असं कुणाला वाटतं? भ्रमर नावाच्या किड्याला वाटतं. तसं तुम्ही सुद्धा संसार करत असताना संसारामध्ये एवढे अडकलेले असता तुम्हाला वाटतं मी बाहेर पडेल, माझा दिवस चांगला उद्या येणार आहे. पण उद्या सुद्धा तुम्ही अडकलेले असता हे तुम्हाला माहित नाही. तो भ्रमर किडा आत अडकतो, त्याला वाटतं सूर्योदय होईल, पण त्याच्या आयुष्यातला सूर्योदय होत नसतो. एखादा हत्ती येतो, एखादा कमळेचा तो झाड उपडतो आणि फेकून देतो. तसं जीवनामध्ये अनेक वादळं निर्माण होतात, आपल्या अनेक संकट निर्माण होतात, अनेक प्रसंग, अनेक दुःख, अनेक संकट येत असतात. हे तुम्हाला उद्याचा दिवस माहिती आहे का? त्या भ्रमराला माहित होतं का हत्ती येणार आणि कमळ उपटून टाकणार? कमळ उपटून टाकल्यामुळं, त्याला तेज नसल्यामुळं सूर्य उगवला तरी कमळाच्या पाकळ्या फुटतील का? फुटणार नाही फुटणार. तो किडा केवळ अभिलाषापोटी तो किडा त्या कमळात बाहेर पडू शकत नाही, कमळामध्ये तडफडून मरतो. तसं तुम्ही प्रपंचामध्ये प्रपंच म्हणून चिंतेनं तडफडून मरताय, कधीही बाहेर पडणार नाही, कधीही बाहेर पडणार नाही. म्हणून चिंता करत असताना चिंतेच्या जवळ चिंतामणी आहे. तो चिंतेला नष्ट करणारा, ज्या ग्रंथाला स्पर्श केला त्या ग्रंथात 2 बवी जरी वाचला, ज्ञानेश्वरांनी सांगितलेला 2 बवी जरी वाचला, साधू संतांनी लिखाण करून ठेवलेला 2 बवी जरी वाचला, तर त्यातला ज्ञान प्राप्त होतो आणि ज्ञानच तुम्हाला मुक्तीच्या मार्गावर घेऊन जात असतो, दुसऱ्या कोणी घेऊन जात नाही. लक्षात घ्या. पण त्याला स्पर्श करण्याची मानसिकता पाहिजे, त्याला हवस करण्याची मानसिकता पाहिजे. तुम्ही मनाच्या अधीन गेला तर आत्मेपर्यंत कसं पोहोचणार? मन हा कसा विकार आहे का? तो मन तुम्हाला अडकवून कसा ठेवतो? हे तुम्हाला मी सांगितलं. मनासारखा आधी दैवत ईश्वराच्या अधीन जवळ असलेला कोणी नाही. तुम्हाला तुमचं मन संपवून टाकणार. म्हणून लोकांनी सांगितलेलं आहे, चिंता ही जिवंत माणसाला जाळत असते, चिंता ही मेलेल्या माणसाला जाळत असते, आणि चिंतन ही मेलेल्या माणसाला जिवंत करत असते. म्हणून केवळ चिंतामध्ये तुम्ही चिंतन केलंच पाहिजे. मला